ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक, ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार खासदारांची बैठक, शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडी मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल, भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का, देशपांडेंचा सवाल. ठाकरे बंधूंच्या टीकेवर अमित साटम यांचं प्रत्युत्तर, सकाळच्या भोंग्यानं बटन पास केलंय का, राज ठाकरेंना सवाल, तर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचीही टीका. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा, भाजप पदाधिकारी कैलास आयरेंनीच केली तक्रार, 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेसह गृहराज्यमंत्र्यांना फोन, महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. नाशकात शरद पवार गटात मोठी घडामोड, उदय सांगळे सुनीता चारोस्करांची पक्षातून हकालपट्टी, भाजपत जाणार असल्याच्या चर्चा. नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू, सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठक यांच्यावर गुन्हा, श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर गुन्हा. पुण्यातल्या गोळीबारात गणेश काळेचा मृत्यू, गणेश काळे आंदेकर टोळीतील दत्ता काळेचा भाऊ, 4 आरोपींना अटक, 2 अल्पवयीन असल्याची माहिती. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची आयएमए कडून दखल, सोमवारपासून बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवणार, आयएमएचे बीड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न, शिंदेंची गोगावलेंसोबत फुगडीचा आनंद. नाशिक आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी आमदार केवलराम काळे बिनविरोध निवड, 4थ्यांदा काळे संचालकपदी. रत्नागिरीत सलग 16 तास पाऊस, बागायतदारांचं मोठं नुकसान, परतीच्या पावसानं केलं हैराण. येवल्यात ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका, बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली, सततच्या पावसानं द्राक्ष बागा ओल्या. शिरूर तालुक्यात परतीच्या पावसानं मोठं नुकसान, मावा तुडतुडे रोगांचाही पिकांवर प्रादुर्भाव, उत्पादन घटल्यानं शेतकरी चिंतेत. पुण्याच्या वंडर गार्डन मेट्रो स्टेशन जवळ अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव कार डिवायडरला धडकल्यानं अपघात. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार, कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक, तर मेगा ब्लॉक नसल्यानं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस, पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला आकर्षक सजावट. खराब हवामान आणि वादळी वाऱ्याचा मासळी उत्पादनावर परिणाम, समुद्रातील मासेमारी बंद असल्यानं आवक घटली, मासे महाग झाल्यानं ग्राहकांनी फिरवली पाठ. CMS-03 उपग्रहाचं आज प्रक्षेपण, उपग्रहाचं बाहुबली असं नाव. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज भिडणार, महिला विश्वचषकावर नाव कोण करणार, नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम मध्ये हाय व्होल्टेज सामना. किंग खानचा आज 60वा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर मोठी गर्दी, अनेक अभिनेत्यांनी किंग खानला दिल्या शुभेच्छा.